मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। प्रत्येकाच्या घरात आपण भगवान विष्णूंची सेवा करतो। काही ठिकाणी गुरुचैत्र पारायण चालू आहे, तर काही ठिकाणी स्वामीचैत्र सारामृताचं पारायण चालू आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। यंदा 4 गुरुवार आलेले आहेत। प्रत्येक गुरुवारी किंवा तुम्ही या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर काही माता लक्ष्मीच्या ज्या काही तुम्हाला सेवा सांगणार आहे, तर त्या तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल। कुठल्या त्या सेवा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। जे काही गुरुवार आहेत, गुरुवार म्हटलं तर अर्थात आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो, पण मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे। भगवान विष्णूंचा सुद्धा आवडतीचा महिना आहे। या महिन्यात जर आपल्याकडून भगवान विष्णूंची सेवा रोज घडली तर सोन्याहून पिवळं नाही का, तर गुरुवार पण करावी, कारण गुरुवार आपण लक्ष्मी पूजन करतो। आता लक्ष्मीला काय प्रिय आहे? माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे, त्याच्याचबरोबर तिची सुद्धा सेवा करायची आहे। मार्गशीर्ष गुरुवारमध्ये काय सेवा करायची आहे? मार्गशीर्ष गुरुवार भगवान विष्णू माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या गुरुवारी तुम्हाला काय सेवा करायची आहे? तर बघा, ही सेवा तुम्ही अखंड महिनाभर करू शकता। तर बघा, अर्थात आपण संसारी आहोत, आर्थिक अडचणी जास्त प्रमाणात असेल तर खूप प्रॉब्लेममध्ये असाल तर तुम्ही नक्की महिनाभर सेवा करून बघा, म्हणजे तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल। याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे? तर बघा, गुरुवार म्हटलं की सेवा उपाय सांगणार आहे, तर ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे। तर बघा, आपण गुरुवारी मुख्य दरवाजा हळदीचं लेपन करत असतो बघा। तसेच आपण आपल्या भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो तरी तुम्हाला सेवा हा उपाय करायचा आहे। मासिक धर्म सुतक विठळ असेल तर मला अर्थात सेवा करता येणार नाही, उपाय करता येणार नाही, मग तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता। विठळ, मुलीचा विठळ वेगळा असतो, मुलाचा विठळ वेगळा असतो। बाळ जन्माला आलं तर तो विठळ आला, तर बघा मुलीचा विठळ वेगळा असतो, मुलाचा विठळ वेगळा असतो। तर प्रत्येक जाती धर्मामध्ये इतक्या दिवसाचा विठळ असतो। तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्हाला पाळायची आहे। जी बघा, तर माझी डिलिव्हरी झालेली आहे, तर 1.25 महिना देवाचं काहीही करता येणार नाही। लहान बाळ आहे तर सेवा करा, पण व्रत वैकल्य करू नका। 1.25 महिन्यानंतर तुम्ही करू शकता। बघा, आता आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे, तर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे। तर बघा, हळद घ्यायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे, थोडं पाणी टाकायचं आहे आणि तो उंबरा सारवून घ्यायचा आहे। तर बघा, असं याप्रमाणे आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तर बघा, उंबऱ्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत, उंबऱ्याची पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण ठेवायचं आहे, धूपदीप ओवाळायचे आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे। तर बघा, हे करून आपल्याला घरात खूप प्रसन्न वाटत असतं। जे काही सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला दिवसभरात कधीही करायची आहे। श्रवण करा तर काही सेवा पठण करू शकता। श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कुंकुमार्चन केलं तर खूप सुंदर अनुभव बघायला मिळेल। तर नाही शक्य तर बघा, गुरुवारी तरी तुम्ही करायचं आहे। तर मांडणी करायच्या आधी करा किंवा तुम्ही नंतर केली तरी कुंकुमार्चन जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला करायचं आहे। कुंकुमार्चन कसं करायचं हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही। श्रीयंत्रावर तुम्ही कुंकाने श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे। तर बघा, श्री सूक्त म्हणून तुम्ही करू शकता किंवा बघा, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राने तुम्ही मंत्र जाप करून पण श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर बघा, ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नमः या मंत्राने तुम्ही नमो नमः म्हणताना तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करायचं आहे। बऱ्याच महिलांचे प्रश्न, तर बघा, बऱ्याच महिला बोलतील की साडी घालायची का? तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता, शक्य नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। पण बघा, काळं वस्त्र तुम्हाला घालू नका, तर व्यवस्थित पंजाबी ड्रेस, डोक्यावर आपल्याला ओढणी घ्यायची आहे किंवा बघा साडी घातली तर डोक्यावर पदर घ्यायचा आहे। सेवा करताना कपाळी कुंकू लावायचं आहे, बांगड्या घालायच्या आहेत, तर बघा जोडवी घालायचे आहेत। तर बघा, हे आपल्याला करायचं आहे। लक्ष्मीची आपण सेवा करत आहात तर तेवढं पावित्र्य राखायला पाहिजे। साडी तुमच्यावर आहे, जी काही गोष्ट सांगितली आहे तर ते तुम्हाला करायचं आहे। श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार असाल श्रीसूक्ताने, तर बघा, नंतर श्रीसूक्त पठण करण्याची गरज नाही आहे। श्रीसूक्त तुम्ही म्हणणार नसाल तर तुम्हाला एकदा तरी श्रीसूक्त म्हणावं। तर बघा, 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम। तर बघा, एकदा तरी तुम्ही म्हणावं फलश्रुती सहित, किंवा तर बघा, तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा तुम्ही म्हणू शकता। तर तुम्ही जेवढा वेळ तेव्हा म्हणणार आहात तर शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती बोलायची आहे। जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी वास करते। माता लक्ष्मीला बोलवायची पण गरज
पडत नाहीत, कारण भगवान विष्णूंच्या सेवा खूप प्रिय आहे. कारण भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर आपण बघा व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली. तर बघा विष्णू सहस्त्रनाम अर्थात तुम्ही संस्कृतमध्ये आहे, तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर घरात जेव्हा आपण कामं करत असतो तर तेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर विष्णू सहस्त्रनाम सुरुवातीला लावून द्या. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करू शकता. तर बघा मुख्य दरवाजा आपण जेव्हा खोलतो ना तेव्हा पाणी शिंपडायचं असतं, तर तेव्हा तुम्ही आंघोळ करा किंवा नका करू, तर आपल्याला उठल्यानंतर पहिलं म्हणजे पाणी शिंपडून तो पुसून घ्यायचा आहे. विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला यूट्यूबला लावून श्रवण करू शकता. मुख्य दरवाजा आपण बघा जेव्हा खोलतो ना तेव्हा पाणी आपल्याला शिंपडायचं असतं. तुम्ही आंघोळ करा किंवा नका करू, तर ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर बघा रात्रभर दरवाजाच्या बाहेर खूप नकारात्मकता असते. रात्रभर दरवाजाच्या बाहेर ग्लास भरून ठेवलेला असतो. तर बघा तुम्ही पाणी शिंपडलं जातं, तर दररोज करा किंवा जर तुम्ही गुरुवारी केलं तरी चालेल. स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो. आधी तुम्हाला हे करायचं आहे, नंतर तुम्ही बघा हळदीचं लेपन करू शकता. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली या दोन्हीही सेवा तुम्ही श्रवण करू शकता. विष्णू सहस्त्रनाम ज्यांना पठण करता येतं त्यांनी आवर्जून करा, नाही तर व्यंकटेश स्तोत्रम ज्या घरात पठण होतं ना त्या घरात शांतता, सुख, समृद्धी, आरोग्य नांदते. त्याचा अनुभव घ्या. बघा 11 वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम पठण करा. 11 वेळा नाही झालं तरी तुम्ही 1 वेळा तरी करा. सुरुवातीला 8 ओवी पर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र बोला. 11व्या वेळी पठण करणार ना तेव्हा सगळं पठण करा. व्यंकटेश स्तोत्रम ज्या घरात पठण होतं ना त्या घरात कशाची कमी पडणार नाही. भगवान विष्णू जगाचे पालन करतात, तर तुमचे माझे का नाही करणार. आपल्याला सेवा कोणती करायची बघा. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, नवार्ण मंत्र, कुबेर मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ करायचे आहे. तर बघा हे तुम्ही 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ हे असं करायचं आहे. तर बघा सेवा करण्याच्या बाबतीत तुम्ही कंजूसी करू नका. सेवेत तेव्हा बघा पैशापेक्षा पण या सेवेची जास्त गरज पडते. आपल्या कुटुंबावर संकट येतं ना तेव्हा ही सेवा तुम्हाला ताडत असते. तर ही सेवा करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की माता लक्ष्मीची मांडणी आपण करतो ना, तर त्याच दिवशी त्यांच्या शेजारी जर तुम्ही सत्यनारायण केलं तर 4 गुरुवार असेल किंवा मग अगदी एखादा स्किप झाला मग 3 गुरुवार. आता तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण 11 सत्यनारायण करू शकतो, 21 करू शकतो, 51 करू शकतो, 5 करू शकतो, 3 करू शकतो. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा. बघा माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सेवा घडते. खूप सुंदर सेवा तुमच्याकडून करणार आहे. आणि ज्या पद्धतीने श्रावण महिना महत्त्वाचा आहे तर त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना तेवढाच पवित्र आहे आणि महत्त्वाचा आहे. तर या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. जसं तुमच्या सांसारिक कामं, सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून अगदी ताई श्री सूक्तमचं पठण कधी करू शकतो, कुंकुमार्चन तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता. तुम्हाला ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 1 पाऊल जर तुम्ही पुढे टाकला ना तर नक्कीच तुमची सेवा घडेल. आणि एकदा सेवेची गोडी लागली ना की सेवा केली नाही ना तर आपल्याला पण करमत नाही असं आहे. ते जे लोक सेवा करतात तर त्याला याचा अनुभव आलेला आहे. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.